मिळणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला काही अशा काही इनपुट्स आलेत का किंवा तशा काही नोटिसा वगैरे आलेल्या आहेत का की तुम्ही आंदोलन करू नये रिचार्ज करू किंवा अशा काही माहिती वगैरे आपल्याला मिळाली का ज्या पद्धतीची आपल्या भूमिका मांडली आपण? आपली 3 वर्षापूर्वीचीच आपली परवानग्या अमकं तमकं हे स्थगित केलेलं आंदोलन आपण 3 वर्षापासून करतो. त्यामुळे नोटिसा असं काय नाही आहे. मी फक्त अनुभव सांगितला. मी फडणवीस साहेब तसं करतील, पण मला दुसरी पण शंका आहे की आता फडणवीस साहेब नाही करणार. कारण त्यांना एकदा एक हल्ला केल्यामुळं त्यांना पण कळालेलं आहे की ते मोठा डॅमेज बसतो. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा ते मराठ्यावर हल्ला करतील असं मलाही वाटत. पण तरी मी बोलून दाखवलं. अधिकाऱ्यामार्फत तुम्ही एखादं पाऊल उचलताल तर ते तुमच्या अंगलोटी, अख्ख्या सरकारच्या अंगलोट होईल. अख्ख्या एका दुपट्याच्या नाही तर अख्ख्या सरकारच्या अंगलोटी. आणखी एक प्रश्न असा विखे पाटील येत आहे, पण शिवसेनेचे कोणताच नेता इथे येताना दिसत नाहीये सत्ताधारी. आता मी चाललो की तुम्ही चला काय निश्चित झाला असेल नाही? हा, मी चाललो की तुम्ही चालायचं. पाटील, एक प्रश्न असा आहे की विखे पाटील येत आहेत. यापूर्वी अनेक नेते येऊन गेले, मंत्री येऊन गेले, ते आता परत येत नाहीये आणि शिवसेनेचं कोणी दिसत नाही. फक्त भाजपचेच लोकप्रतिनिधी येत आहेत, शिवसेनेचे कोणीच मंत्री येताना दिसत नाही. मला वाटतं मला नाही त्या भानगडीत पडायचं. त्यांचं अंतर्गत काही असू शकतं, पण मला त्यात नाही पडायचं. भाजपच्या मंत्र्यांनी मराठ्यांचं कल्याण करू द्या किंवा शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या करू द्या. मला माझ्या समाजाच्या लेकराबाळाशी देणं घेणं. त्यांनी GR काढावे. भाजपने काढलं तर काय ताण आहे आम्हाला, काय अडचण आहे. शिवसेनेचेच पाहिजे तर राष्ट्रवादीत पाहिजे असं काय नाही. त्यांनी GR काढावे आणि गोरगरीब मराठा समाजाला न्याय द्यावा. इथं जमलेल्या सगळ्या पोरांनी सुद्धा वापस जा, ऊन लई आहे. कुणी थांबू नका, सगळे गावाकडे जा. आपण आपल्या डॉक्टरांनी काही सल्ला दिला आहे तुम्हाला? कारण ऊन प्रचंड आहे, तुमची आधीच तब्येत सगळी खराब आहे आणि असं उपोषण करणं. डॉक्टर तर म्हणणारच, पण आपण उन्हाचा विचार केला तर आमच्या पोरांच्या मराठ्यांच्या करोडो लेकरा बाळांचं उन्हाळाच केला ना. आपण कोणत्या उन्हाचा विचार करतो? आपण ह्याच पिढीनं लढलं तर पुढची पिढी सुखी समाधानी होईल. आपण जर लढलो नाहीत तर आपल्या नातवाचं, आपल्या पोरांचं, पोरींचं वाटोळं होईल. याच पिढीला कठोर आणि कणखर व्हावं लागेल एकजुटीसाठी. याच पिढीला तरच न्याय मिळेल. आपण जर ऊन, मुसळधार पाऊस म्हणून जर घरात झोपलो, आपल्या डोळ्यानं आपल्या पोरांचं वाटोळं झालेलं बघणार आहेत. आपण शिक्षण वाचून नोकऱ्या वाचून. त्यामुळे आपण 8-10 महिन्यातून एकदा सज्ज झालं पाहिजे लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी. प्रत्येक वेळेस घरात बसूनच न्याय मिळतो असं नाही आणि मराठ्यांना सहजासहजी काय मिळत नाही, लढावंच लागतं. ओके, धन्यवाद दादा.